तर नमस्कार मित्रांनो. आज तर खरोखरच लई महत्त्वाची खरोखरच दुःखद घटना घडलेली आहे, जी अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर यांचा जाण्याचं दुःख तर खरोखरच अख्ख्या महाराष्ट्राला पण विसरत बसत नाही, की ते सध्या आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत. तर आज आपण महाराष्ट्र दादाला उद्या अखेरचा निरोप देणार, बारामती होणार अजित पवारांवर अंत्यसंस्कार, प्रधानी मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार. तर यांच्या अंत्यसंस्काराला जे उपस्थित राहणार आहेत ते प्रधानी मोदी आणि अमित शहा. तर चला अजून जाणून घेऊया खालची नवीन माहिती. तर शेतकरी मित्रांनो, बारामती पुणे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या 29 जानेवारी 2026 त्यांच्या कर्मभूमीत बारामती येथे शासकीय इतमामाबाबत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या दुःखद प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या बारामती येथे येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामती अंतिम दर्शनासाठी ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या अंत्ययात्रा निघणार असून त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून अंत्यसंस्कारावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन मानवंदना दिली जाईल. तर पंतप्रधान ही गृहमंत्र्यांची उपस्थिती, अजित पवार यांचे केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंध सर्व सूत्र होते. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान मोदींना दुःख व्यक्त केले असून उद्या ते स्वतः बारामती येथून पार्थिवाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्याबाबत गृहमंत्री अमित शहा आणि देशातील इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीसह शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि नो फ्लाय झोन लागू करण्यात आले आहेत. बारामतीत जनसागर लोटणार, आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप ऐकण्यासाठी पुणे जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते आणि नागरिक बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून शहरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरलेले आहे. तर मित्रांनो, खरोखरच मनाला दुःखद घटना घडलेली आहे, मनाला काळजाला लागणारी घटना घडलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की अजित पवार हे कसा व्यक्ती होता जो आपल्याला सोडून गेलेला आहे. तर भेटू अशाच नवीन माहितीमध्ये पुढे.